मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रंगशारदा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यामधले त्यांचे सर्व नेते जे आहेत, जिल्हाध्यक्ष जे आहेत, त्या बैठकीसाठी उपस्थित आहेत। महानगरपालिका निवडणुका, त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर पहिलीच राज्यस्तरीय मनसेची ही बैठक होतीये। स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात ही जरी बैठक असली तरी राज ठाकरे संबोधित करत असताना, मार्गदर्शन करत असताना कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मनसेची ही राज्यस्तरीय बैठक काही वेळातच सुरू होईल। राज ठाकरे रंगशारदामध्ये पोहोचलेले आहेत। आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग धरलेला आहे। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या दोनदा झालेल्या भेटी, त्यानंतर शायना एनसी यांनी आज सकाळीच राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक अगदी काही वेळातच सुरू होईल। रंगशारदा या ठिकाणी आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत। राज्यातले महत्त्वाचे मनसेचे नेते, त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांची देखील या बैठकीला उपस्थिती असेल। या बैठकीमध्ये मार्गदर्शन करत असताना राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पक्षाची पुढची वाटचाल नेमकी कशी असेल, पुढची भूमिका आता नेमकी काय राहणार आहे, या संदर्भात राज ठाकरे काही बोलणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात आलेलं चर्चांना उधाण, या सर्व काही घडामोडी पाहता नेमकं आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।